राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच सातारा जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत, शाळा महाविद्यालय परिसरात धूम्रपान तसेच गुटखा विकण्यास सक्त मनाई करावी, या सर्व मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाचे नेते रमेश उबाळे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। सातारा पोलीस जिल्ह्यातील अवैध धंद्यांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी उबाळे यांनी केलाय। सहकार्य केलं नाही, आज तुम्ही आंदोलन करताय, काय प्रतिक्रिया? नाही, निवेदन देऊन त्यांनी मागणीला आमच्या कुठल्याही रिस्पॉन्स दिलेला नाही आणि मुळातच बलात्कारासारखे गोष्टी आपल्या महाराष्ट्रात घडणं आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। त्यामुळं आमची मागणी आहे की या गोष्टी ज्या बलात्काराच्या होत आहेत त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्या। त्याच्यासाठी काय सुनावण्या वगैरे ठेवू नका। आरोपी सापडला त्याला जागेवरती एकतर एन्काउंटर तरी करा, नाहीतर त्याला तिथंच जनतेच्या ताब्यात देऊन फासावरती लटकवा, ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आमची सातारा जिल्ह्यामध्ये अवैध धंदे आहेत, मटका गुटखा जुगार अड्डे आहेत, बेकायदेशीर दारू विक्री आहे, ही तात्काळ बंद करा। कुणाचे हप्ते चालले असतील, कुणाच्या माध्यमातून भ्रष्टाचार चालला असेल तर त्याच्यावरती आळा घाला। याच्या आधी सुद्धा आम्ही जुगार अड्ड्यांसाठी निवेदनं दिली होती, त्यालाही काय म्हणावा असा रिस्पॉन्स आला नाही। 1-2 ठिकाणी आमची समजूत काढण्यासाठी रेड टाकल्या गेल्या, पण त्यातनं निष्पन्न काय झालं नाही। खिडकीतून पैसे फेकले गेले, आम्ही सांगितलं खिडकीतून बाहेर पैसे फेकलेत, त्यांना जाऊन अटक करा, हे करा, पण त्याच्यावरती पण माननीय पोलीस अधीक्षक यांनी योग्य ती कारवाई केली नाही असा आमचा आरोप आहे। आणि या सातारा जिल्ह्यामध्ये एसटी स्टँड असेल, कॉलेजचे जे प्रिमायसेस आहेत तिथे खुलेआम गुटखा विकला जातो। म्हणजे हे विद्यार्थी आहेत, त्यांच्या आयुष्य बर्बाद होऊन जाईल ह्या व्यसनाने, आणि याच्यावरती आळा कोण घालणार? तुम्हाला भेटणाऱ्या हप्त्यासाठी काय तरुणांचे आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करणार आहात का? या आमच्या मागण्या आहेत।